हॅलो, कसे आहात सगळे? तर मी आणि धीरज गेलो होतो पुण्यामध्ये राजला भेटायला. हा आहे राज, आमचा फ्रेंड. आणि आम्ही याला भेटायला गेलो होतो कारण काही काम होतं आणि तिकडून आम्हाला बाहेर जायचं होतं. म्हणजे लवकरच आम्ही एक ट्रिप प्लॅन करतोय. सो त्याच संदर्भात आम्ही जाणार होतो एका ऑफिसमध्ये भेटण्यासाठी. तर तिकडे सगळ्यात आधी तर कॉर्न चीज पास्ता असं काहीतरी मागवलं होतं राजने. सो ते खाल्लं. त्यानंतर कॉफी मागवली होती माझ्यासाठी. कॉफी घेतली मी आणि पिझ्झा पण मागवला होता. तर पिझ्झा मग धीरजने आणि राजने खाल्ला आणि मी पास्ता खाल्ला. मला पास्ता खूप जास्त आवडला. पुण्यातला क्रेझी चीझी कॅफे म्हणून आहे, तिकडे गेलेलो आम्ही आणि खरंच टेस्ट खूप छान होती. पण मला असं वाटलं की थोडंसं कॉस्टली आहे, बट ठीक आहे कारण टेस्ट होती आणि ॲटमॉस्फिअर चांगलं होतं, प्लस हायजीन होतं. त्यामुळे मग रेटचं काही एवढं वाटत नाही. त्यानंतर इथे धीरज काहीतरी बोलत होता डाएटबद्दल. यांच्या दोघांची चर्चा चालली होती आणि मी व्हिडिओ काढत होते कारण धीरजचं असं म्हणणं होतं की मी यावर्षी म्हणजे आजपासून मी बाहेरचं खाणं बंद करणार आहे. त्यामुळे मग मी त्याचा व्हिडिओ घेत होते. मस्त कॉफी मागवली होती. कॉफी खूप छान होती, पण मला थोडंसं गोड जास्त लागतं. त्यामुळे मग मी परत साखर मागवली, थोडीशी साखर टाकली आणि गप्पा मारत मारत छान कॉफी घेतली. आणि मग आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. तिकडून मग आम्हाला जायचं होतं ऑफिसला. रिकनेक्टचं ऑफिस आहे, तिकडे गेलो होतो. जिकडे आम्ही एक खूप छान अशी लाँग ट्रिप प्लॅन करतो आहे. लवकरच तुम्हाला ते पण व्हिडिओज बघायला भेटतील आणि कुठे जाणार आहे हे पण तुम्हाला लवकरच कळेल. तर तुम्ही तोपर्यंत गेस करू शकता की मी कुठे जाणार आहे. सो त्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो. थोडंसं गप्पा वगैरे तिथं झाल्या, चर्चा झाली कुठे जायचं आहे. आणि त्या ऑफिसमध्ये मला माझे फॉलोअरसुद्धा भेटली. सो तिला पण भेटून खूप छान वाटलं. रेवू नाव होतं तिचं. सो मस्त वाटलं तिला भेटून. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी माझं अर्जंट शूट होतं एक. तर मला रात्री 10:30 वाजता कळालं की उद्या एक अर्जंट शूट आहे आणि काही शूटसाठी ड्रेस कोड असतो. तर तो ड्रेस कोड होता, त्यामुळे मला ते घ्यावं लागलं आणि त्यासाठी दुसऱ्या दिवशी 12, 12:15च्या दरम्यान दुपारी मी आणि धीरज बाहेर पडलो. तर बाहेरच मग ज्यूस घेतला मी. फक्त ज्यूसच घेणार होते, घरातनं काही खाऊन निघालो नव्हतं. आणि शॉपिंग करायची होती कारण ड्रेस कोडच होता, त्यामुळे ज्यूस घेतला. त्यानंतर डोसा मागवला. धीरजला मी विचारलं की तू काही खाणार आहेस का, पण तो नाही म्हणाला कारण त्याने आदल्याच दिवशी शपथ घेतली होती की मी बाहेरचं काही खाणार नाही. त्यामुळे मग मी माझ्यासाठी डोसा मागवला, मस्त नाश्ता केला, ज्यूस घेतला आणि त्यानंतर मग मी गेले मिलेनियममध्ये. तिकडे मला हा ड्रेस आवडला, म्हणजे शर्ट आणि ही जीन्स. तर ही एकदम मला हवं तसं होता ड्रेस कोड, एकदम छान. त्यानंतर मग झालं असं की मला अर्जंट जायचं होतं शूटसाठी. माझ्याकडे इतका वेळ नव्हता की मी घरी जावं, फ्रेश व्हावं, आवरावं आणि त्यानंतर शूटला जावं. त्यामुळे मग मी मिलेनियमचं जे वॉशरूम आहे तिकडे गेले आणि तिकडेच मी चेंज केलं. म्हणजे कपडे घेतले तिथेच मी चेंज केलं आणि तिकडेच मेकअप करायला घेतला. आणि मला थोडंसं सुरुवातीला ऑकवर्ड वाटलं की कसं वाटेल आणि बरं नाही दिसणार. पण नंतर मग विचार केला की ज्या लोकांना इमर्जन्सी असते ते पण ऑब्व्हियसली हेच करत असतील. सो मी ह्याच्या आधी हे कधी केलं नव्हतं, पण आता इमर्जन्सी आहे त्यामुळे मला हे करावं लागलं आणि मी आता ओके आहे त्यामध्ये. तर मग मी काय केलं, सुरुवातीला कॉम्पॅक्ट वापरला मॅकचा. त्यानंतर मी सोबतच घेऊन आले होते सगळं सामान पण, कारण मला माहिती होतं की लेट तर होणारच आहे आणि त्यामुळे सोबत असावं. आणि एनी टाईम म्हणजे माझ्यासोबत असतंच ते सामान माझं. थोडंफार लिपस्टिक असते एक आणि मस्कारा तर नसतो, पण लिपस्टिक आणि फाउंडेशन जे आहे कॉम्पॅक्ट पावडर ते असतं, कारण ते कधीही कुठं लागू शकतं सांगता येत नाही. आणि एखादा लिप बाम असतो. तर मग मी काय केलं, थोडंसं एक्स्ट्रा सामान मस्कारा वगैरे असं टाकलं होतं, लिप प्लम्पर वगैरे ते सगळं टाकलं होतं बॅगमध्ये. तर मग मी चेंज केल्यानंतर फाउंडेशन लावून घेतला सगळ्यात आधी. त्यानंतर मग मी मस्कारा अप्लाय केला. त्यानंतर माझ्या आवडीचं जे ब्राऊन कलरचं लिप लायनर आहे ते मी वापरते. आणि ते बरेच जण विचारतात मला की लिप लायनर कुठलं आहे. तर हे लिप लायनर आहे ना, मिस क्लेअरचं आहे. साधंसं आपलं 65 रुपीज याचं काहीतरी प्राईज आहे आणि ते मी वापरते. तर डार्क ब्राऊन कलरमध्ये आहे आणि खूप छान पिगमेंट आहे त्याला. सो मी ते वापरते. आणि या ड्रेसवर म्हणजे मी जी लिपस्टिक अप्लाय केलेली आहे ना, ती झुडिओमधून मी घेतली होती. खूप काहीतरी अफोर्डेबल प्राईजमध्ये मला मिळालेली. पण कलर इतका सुंदर आहे त्याच्यामध्ये. मला ना मेबलिनमध्ये किंवा कुठल्या ब्रँडमध्ये त्या कलरमध्ये मला मिळत नाही आहे. त्यामुळे मग मी झुडिओची ती लिपस्टिक वापरली आणि ती मावशीकडे होती माझ्या. तर मग मी त्यांच्याकडून तो फोटो घेतला होता आणि मी पण ती विकत घेतली कारण अफोर्डेबल आहे. पण लिप थोडेसे ड्राय होतात कारण ती खूपच जास्त मॅट आहे. पण ती दिसायला इतकी छान दिसते आणि इतका काही स्टे पण नाही आहे तिचा, पण कलर खूप प्रिटी आहे. सो मी आधी लिप लायनर लावलं डार्क ब्राऊन कलरचं आणि त्यानंतर मग मी ही जी लिपस्टिक आहे झुडिओची ती वापरली.
तर ती पण मग तुम्हाला दिसेलच आता की कलर कसा आहे. त्यानंतर मी काही परफ्यूम वगैरे काहीच आणला नव्हता, तर मग मला थोडंसं रिग्रेट झालं त्या बाबतीत. पण एवढं सगळं ओझं घेऊन कुठे जाणार, त्यामुळे मग मी फक्त लिपस्टिक, मस्कारा आणि फाउंडेशन असंच एवढा मेकअप केला. छान आवरलं माझं आणि त्यानंतर तुम्हाला मी फुल लुक पण दाखवते मी कसं दिसत होतं. मला थोडंसं वाटलं की ठीक आहे, एखाद्या वेळेस थोडंसं ड्रेसिंग चेंज करावं. मी खूप प्रयत्न करते, पण नाही होत माझ्याकडून आणि मी मोस्टली प्रेफर करते की मी कम्फर्टेबल कपडे वेअर करावे, ना की फक्त दिसायला छान असतील. मी प्रत्येक वेळी विचार करत असते की काहीतरी वेगळं घ्यावं, पण अजिबात माझ्याकडून ते होत नाही. कारण जेव्हा मी कपडे घ्यायला जाते तेव्हा ते मी बरोबर तिथेच येऊन थांबते, जिथे म्हणजे ज्यामध्ये मला वाटतं की मी कम्फर्टेबल आहे आणि जे मला असं वाटतं की हे माझ्या बॉडीला हेच कपडे सूट होतात, जे लूज असतील, जे मला चालताना, बोलताना, बसताना असे कम्फर्टेबल राहतील, तेच कपडे मी वेअर करते. सो असा हा माझा फुल लूक होता. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा कसा वाटला. सो ठीक आहे, जरी म्हणजे आता मला आवडला आहे, सो तुम्ही पण सांगा मला कमेंट करून. त्यानंतर चष्मा वेअर केला, कारण ऑब्व्हियसली काही दिसत नाही आहे. तर पण नंतर मग मला असं झालं की नको वेअर करायला. मग धीरज बाहेर होता, गाडी आणायला गेलेला. त्यानंतर तो आला, आम्ही शूट वगैरे केलं आणि त्यानंतर मग मी घरी आले. घरी आल्यानंतर परत थोड्या वेळासाठी बाहेर जायचं होतं, बाहेर गेले. त्यानंतर मग परत घरी आले आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.